नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. बघा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती तुम्हाला सगळं काही इन्फॉर्मेशन काउन्सिलिंग रिलेटेड भेटणार आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, सगळ्यात अगोदर जे विद्यार्थी सिलेक्ट झाले त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये सेमी गव्हर्नमेंटचा कॅप 1 राऊंडचा कट ऑफ बघणार आहोत. ठीक आहे, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणजेच प्रायव्हेट सुद्धा म्हणू शकतो आपण या कॉलेजेसला, पण या कॉलेजमध्ये कॅटेगरी बेनिफिट असतात. हा कट ऑफ कसा आहे तो एकदा नक्की मी तुम्हाला सांगून देऊ इच्छितो की हा कॅटेगरी वाईज कट ऑफ आहे. शेवटचा विद्यार्थी कोणत्या रँकवरती अलॉट झालेला आहे प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये, या कट ऑफमध्ये वेदांता AC पालघर कॉलेज नाही, कारण या कॉलेजमध्ये कॅटेगरी बेनिफिट भेटत नाही, म्हणून हा कॉलेज इन्क्लूड करण्यात आलेला नाही. ठीक आहे, एक अजून महत्त्वाची सूचना, याच्यामध्ये जे कट ऑफ आहे ते तुम्ही एकदा पुन्हा चेक करू शकता. कुठं चेक करू शकता तर सिलेक्शन लिस्ट जी आलेली आहे ते टाकायचं आहे तुम्हाला, ही रँक टाकायची आहे, कोटा बघायचा आहे, कोणत्या कोट्यामधून अलॉटमेंट झालेलं आहे तिथे तुम्हाला नक्कीच ते सापडून जाईल की कोणत्या कोट्यामधून त्याचं अलॉटमेंट झालेलं आहे. ठीक आहे, आणि कॉलेज सुद्धा तुम्ही बघू शकतात कोणतं कॉलेज इथं अलॉटमेंट झालेलं आहे या रँकवरती. तर सगळ्यात अगोदर ओपन कॅटेगरी आहे आपल्याकडं, तर 79,132 या रँकच्या आत ज्यांची रँक असेल त्यांना MBBS कॉलेज अलॉट झालं असतं आणि झालंच असलं पाहिजे. आणि ज्यांचं नाही झालं, ओपन कॅटेगरीमधून असून आणि 79,132 रँक असून त्यांनी कुठंतरी चॉईस फिलिंगमध्ये चूक केलेली आहे. मी नेहमी म्हणत असतो चॉईस फिलिंग ही सगळ्यात महत्त्वाची असते, आणि चॉईस फिलिंगमध्ये चूक केल्यामुळं कुठंतरी त्यांचं कॉलेजमध्ये अलॉटमेंट झालं नसेल. ठीक आहे, अजून एक महत्त्वाचा मुद्दा, याच्यानंतर OBC कॅटेगरी आहे. OBC SML रँक ही ऑल इंडिया रँक आहे आणि इकडची SML रँक आहे. ठीक आहे, ही ऑल इंडिया रँक आहे आणि ही SML रँक आहे. ठीक आहे, तर ऑल इंडिया रँक आणि SML रँक तुम्हाला समजलं असेल. ऑल इंडिया रँक म्हणजे ऑल इंडिया रँक, ठीक आहे, आणि SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट. ठीक आहे, स्टेट मेरिट रँक. ठीक आहे, तर SML रँक सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. ओपन कॅटेगरीमधून किती रँक पाहिजे तुमचा, तर 6,606 याच्या आत जर का तुमची रँक असेल तर तुमचं सिलेक्शन झालं असतं किंवा झालं असेल जर का तुम्ही चॉईस फिलिंग परफेक्ट केली असेल तर, सगळे कॉलेजेस इन्क्लूड केले असेल तर. जर का तुम्हाला माझ्याकडून करायची असेल चॉईस फिलिंग तर तुम्ही 7887559633 या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता, अथवा डायरेक्टली ऑफिसला सुद्धा व्हिजिट देऊ शकता. ऑफिस कुठे आहे आपलं, माडा कॉलनी, भोकरदन. ठीक आहे, तर त्याच्यानंतर OBC कॅटेगरी 79,749 या रँकच्या ज्या कॅन्डिडेटचं या रँकच्या आत जर का रँक असेल तर तुमचं सिलेक्शन होणं पॉसिबल होतं, जर का तुम्ही सगळे कॉलेजेस टाकले आणि सिरियल वाईज बरोबर टाकले असते तर. ठीक आहे, आणि SML रँक 6,664 याच्या आत जर का असेल तुमची तर तुमचं सिलेक्शन नक्कीच इथं झालं असतं. आता EWS कॅटेगरी डॅश कावर केलं मी, कारण EWS मधून कोणताच कोटा नसतो, तर ओपन कोटा मधून सुद्धा याचा कट ऑफ आपण धरू शकतो. जी EWS कोटा आहे तर EWS सेमी गव्हर्नमेंट मध्ये नसतो, तर ओपन कॅटेगरीसाठी जो कट ऑफ गेला होता तोच EWS साठी गेला असायला पाहिजे असं तुम्ही गृहीत धरू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर VJ कॅटेगरीसाठी 1,01,200 याच्या आत रँक असेल, कोणती VJ कॅटेगरी असेल तरी सुद्धा तुमचं सिलेक्शन नाही झालं तर तुम्ही चॉईस फिलिंग मध्ये कुठे ना कुठे मिस्टेक केलेली आहे. ठीक आहे, हे रँक तुम्ही टाकली तर तुम्हाला दिसून जाईल की VJ कॅटेगरीमधून VJ कोटामधून हा कॅन्डिडेटचा अलॉटमेंट इथं झालेला आहे. त्याच्यानंतर NTBचा विचार केला आपण तर 1,42,720 याच्या आत जर का रँक असेल तुमची आणि तुम्ही कॉलेजेस बरोबर नसेल टाकले तर तुमचं सिलेक्शन नसेल झालं, आणि बरोबर टाकले असेल तर 100% तुमचं सिलेक्शन झालं असेल. ठीक आहे, हीच रँक तुम्ही सिलेक्शन लिस्टमध्ये टाकून बघा, तुम्हाला समजून जाईल की हा NTBचा कॅन्डिडेट एका कॉलेजमध्ये सिलेक्ट झालेला आहे, MBBSच्या कॉलेजमध्ये सिलेक्ट झालेला आहे, ते सुद्धा तुम्हाला तिथून कळून जाईल. ठीक आहे, तर VJ कॅटेगरीसाठी SML किती पाहिजे होती तुमची कॅप 1 राऊंडसाठी, तर 8,463. NTB साठी 11,540. ठीक आहे, आता NTC आणि NTD सेम ॲज ओपन कावर केलं, कारण याचं कट ऑफ काढण्यात आलेलं नाही, कोटामधून त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही, आणि झालेलं पण आहे त्यांचं कट ऑफ काय दाखवत आहे की ओपन कॅटेगरीपेक्षा जास्त दाखवत आहे. तर तुम्ही हे ओपन कॅटेगरीचं गृहीत धरू शकता NTC आणि NTDला. तसं SCचा विचार केला आपण तर 1,69,034 म्हणजे 13,224 हे ऑलरेडी प्रिडिक्ट केलं होतं मी. हे सगळे कट ऑफ प्रिडिक्ट केले होते, जास्त नाही, फक्त 100 किंवा 200 SML रँक मागं पुढं झालं असेल, त्याच्यापेक्षा जास्त मागं पुढं झालेलं नाही. ॲज अन एक्सपेक्टेड असतं कट ऑफ, एक्सपेक्टेड नुसारच जात असतं, कारण ह्या
एक्सपेक्टेड कट ऑफ कसं काढत असतो आपण, तर खूप सारे मागच्या वर्षीच्या लिस्ट अनालिसिस करून यावरतीचे कॅन्डिडेट बघून आणि चॉईस फिलिंगमध्ये किती मिस्टेक केली असेल ते गृहीत धरून. ठीक आहे, तर पुढच्या राऊंडमध्ये तुमचं काय होणार नाही, पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला चूक होणार नाही या गोष्टी चॉईस फिलिंगमध्ये, या गोष्टीचं नक्की तुम्ही भान ठेवला पाहिजे. आणि जर का तुम्हाला माझ्याकडून करायची असेल तर मी नंबर दिलेलाच आहे, 999 मध्ये तुमची पूर्ण चॉईस फिलिंग मी स्वतः करून देईन राऊंड 2 साठी. चालेल. त्याच्यानंतर आपण एससी कॅटेगरी बघितली, सांगितलं मी एसटी कॅटेगरी 3,68,383. या रँकच्या आत जर का तुमची रँक असेल तर 100% तुमचा नंबर लागायला पाहिजे होतं. सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नाही लागलं तर कुठं ना कुठं तुम्ही कॉलेज लिस्टमध्ये चूक केली असेल, म्हणून तुमचं कॉलेजमध्ये अलॉटमेंट झालं नाही. जर का ही रँक टाकली तुम्ही तो SSPM कुडळ मेडिकल कॉलेज असं या विद्यार्थ्याला अलॉटमेंट झालेलं आहे 3,68,383 रँकवरती. तसंच बघितलं आपण SML रँक काय होती दादा याची, तर 22,477. ठीक आहे. त्याच्यानंतर SCBCचा विचार केला आपण तर 81,410. याच्या ऑल इंडिया रँक याच्या आत असेल तुमची तर कुठेतरी तुमचं सेमी गव्हर्नमेंट MBBS म्हणजेच अथवा प्रायव्हेट MBBS मध्ये सिलेक्शन झालं पाहिजे असता, पण तुमचं सिलेक्शन इथं झालेलं नाही. नसेल झालं तर कुठं ना कुठं तरी तुम्ही चूक केलेली आहे, इयर मार्किंग मध्ये किंवा काहीतरी चूक तुम्ही केलेली असेल. ठीक आहे. तर आपण बघितलं SCBC साठी किती आहे, 81,410 ऑल इंडिया रँक. ठीक आहे. आता कॅटेगरी रँक नका धरू याला, SML रँक वेगळी, कॅटेगरी रँक वेगळी आणि ऑल इंडिया रँक वेगळी. कॅटेगरी रँक तुम्ही बघितली असाल की सिलेक्शन लिस्टमध्ये फक्त 2च गोष्टी येत असतात, तर ती सगळ्यात अगोदर SML नंबर येत असतो, नंतर ऑल इंडिया रँक येत असतं. तर ह्याच 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मार्क महत्त्वाचे नसतात काउन्सिलिंगमध्ये, मी सांगून थकलेलो आहे, परत सांगत आहे, मार्क महत्त्वाचे नसतात. AIR आणि SML ही सगळ्यात महत्त्वाची असते, तर त्याच्यानुसारच मी तुम्हाला कट ऑफ सांगत आहे आणि मी कधीच मार्कनुसार तुम्हाला कट ऑफ सांगणार नाही. ठीक आहे. चालेल. तर आपण 81,410 या SCBC मधून असाल आणि 81,410 याच्या आत जर का रँक असेल तुमची तर तुमचं कॉलेज अलॉटमेंट झालं असेल. नसेल झालं तर कुठे ना कुठे तुम्ही चॉईस फिलिंगमध्ये चूक केली असेल किंवा कोणी करून पण दिली असेल तुम्हाला चॉईस फिलिंग, त्याने सुद्धा त्यामध्ये चूक केली असेल म्हणून तुम्हाला कॉलेज अलॉट झाला नाही. नाहीतर माझ्यावर विश्वास बसत नसेल तर सिलेक्शन लिस्टमध्ये जा, हा नंबर टाका, तुम्हाला या कॅन्डिडेटला कॉलेज अलॉट झालेलं आहे SCBC कोटामधून, तर तुम्ही ते बघू शकतात. SML रँक 6,806. ठीक आहे. सो आय थिंक तुम्हाला हे समजलं असेल. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की हा जनरल कट ऑफ आहे, हे विमेन कट ऑफ याच्यात सांगण्यात आलेलं नाही. विमेन मधून कन्फ्यूज करून नका घेऊ, कारण विमेनचा कट ऑफ हा वेगळा असतो. ठीक आहे, थोडा वेगळा असतो, जास्त व्हेरिएशन येत नाही, फक्त 10 ते 15 SML मागं पुढं होत असते, जास्त SML पुढं होत नाही. तर तुम्ही विमेनसाठी पण हेच गृहीत धरू शकतात, पण तरी सुद्धा तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही चेक करून घ्या. मी व्हिडिओच्या अगोदरच सुद्धा सांगितलं होतं आणि आता सुद्धा सांगत आहे की जनरल कट ऑफ आहे. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा आणि ज्यांना कॉलेज अलॉट झाला असेल ते पुढची प्रोसेस काय असणार आहे ते बघू शकतात. थँक्यू.